11 जूनपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने वाशिम जिल्ह्यात 17 जूनपर्यंत 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। या अचानक 4 ते 5 दिवसात झालेल्या कोरोनाबाधित रुग्ण वाढीमुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच अनुषंगाने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दी करणे टाळा असे आवाहन वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ऋषिकेश मोकड यांनी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन आपण त्याची चाचणी करतोय। हे रुग्ण राहत असणाऱ्या ठिकाणाला कंटेनमेंट झोन जाहीर करून त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाचं काम हाती घेतलं आहे। मात्र कोरोनाला थांबवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असलं तरी वाशिमकरांच्या सहकार्याशिवाय त्याला यश येणार नाही। जे लोक बाहेरच्या जिल्ह्यातनं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतायत त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी बाहेरून आल्यानंतर स्वतःला होम क्वारंटाईन करावं किंवा घरगुती विलगीकरणात ठेवावं। त्याच पद्धतीने प्रत्येक वाशिममधल्या जिल्ह्यातल्या नागरिकाला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल। आपल्यासमोर असणारा प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्ह आहे असं समजून त्याच्या संपर्कात न येण्याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल। आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका। समारंभ सारखे एकत्र येण्याचे प्रकार पूर्णपणे बंद करा। चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावल्याशिवाय बाहेर पडू नका। स्वतःच्या चेहऱ्याला हात लावणं टाळा आणि वारंवार आपले हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा। मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाने ही जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपण कोरोनावर मात करू। धन्यवाद। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।